नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. बैठकीत पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, पुनर्वसन, क्लस्टर योजना तसेच विविध पायाभूत प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 27 गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेसाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून महापालिकेच्या निधीसह आता या योजनेसाठी एकूण 100 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. यामधून नवीन जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्था मजबूत करण्याची कामे गतीने पूर्ण केली जात आहेत. तसेच जुन्या जलवाहिन्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून 268 कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा आराखड्यावरही चर्चा झाली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वालधुणी नदीवरील पूल, यू टाईप रस्ते, सॅटिस प्रकल्प आणि कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच पुनर्वसन प्रकल्पांमध्ये नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. डोंबिवलीतील कॅन्सर हॉस्पिटल, सुतिकागृह, शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या पुनर्विकासासह 500 बेडची अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात आला. याशिवाय क्लस्टर योजना, शिवसृष्टी प्रकल्प, संत सावळराम महाराज स्मारक आणि प्रशासकीय इमारतीच्या कामांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी आमदार राजेश मोरे, उपमहापौर राहुल दामने, स्थायी समिती अध्यक्ष मल्लेश शेट्टी, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.